की बात तो नहीं कर रहा, लेकिन देश के बाकी युवाओं की बात कर रहा हूँ जो जो के अंदर नाम कर रहे हैं, जो अंतर्राष्ट्रीय स्तर पर देश का नाम कर रहे हैं। एक तरीके से इनडायरेक्टली निशाना लीडर ऑफ अपोजिशन के ऊपर। उनका काम यही है, मोदी जी का, दूसरों को टॉन्ट मारना, दूसरों को कुछ कहना। अरे पहले तुम अपनी प्रामाणिकता लोगों को दिखाओ। मैम, लगातार विपक्ष नीट और जो इस तरीके से प्रोटेस्ट हो रहा है उसमें चर्चा की मांग कर रहा है, राम मंदिर के दान वाले मामले में चर्चा की बात कर रहा है, क्या कहेंगे इसमें? अगर कुछ प्रॉब्लम है तो अच्छी तरह से डिस्कस करना चाहिए, इंस्टेड ऑफ ऐसे प्रोटेस्ट करने से तो कुछ काम नहीं होगा। और आप अगर देश के जितने युवा है, एजुकेशन सिस्टम है, इसके लिए हमारी मोदी सरकार हमेशा साथ रहा है, बहुत काम किया है उसके लिए। तर आपण बघितलं मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांच्यासोबतच त्यानंतर हेमा मालिनी यांची ही प्रतिक्रिया जी आहे ती समोर आलेली आहे। पण सध्याची आपण ही दृश्य पाहतो, या ठिकाणी ज्या आंदोलकांनी संसद भवनाच्या परिसरामध्ये पुढे जाण्याचा किंवा आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना या ठिकाणी लाठीने फटके दिले जात असल्याचं आपण पाहतोय। अभूतपूर्व सुरक्षा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। दिल्लीमध्ये संपूर्ण या परिसराला छावणीचं स्वरूप आता आलेलं आहे आणि संसदेवरती हा धडक मोर्चा निघालेला आहे। अद्यापही काही आंदोलक हे संसद भवनापासून अगदी 150 मीटरच्या परिसरामध्ये थांबलेले आहे आणि त्यांना त्याच ठिकाणी रोखण्यासाठी पोलिसांकडून हे प्रयत्न केले जात आहेत, बॅरिगेटिंग केले जात आहे। अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आलेल्या आहे काही वेळापूर्वी आणि आता तरी देखील मात्र बॅरिगेटिंग केलेले आहे। मात्र त्या बॅरिगेट्सवरून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न काही आंदोलकांकडून करण्यात आला असल्याचं सांगितलं जातं। सकाळपासून संध्याकाळ झालेली आहे, पावसाच्या सरी देखील कोसळल्या, मात्र तरी सुद्धा आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम। पुढे जाऊ दिलं जात नव्हतं म्हणून ट्रकमध्ये चढले, मात्र त्या ट्रकची हवा देखील पोलिसांनी या ठिकाणी काढून टाकली। या ट्रकमध्ये अभिजित दिपके, गीतांजली वांगचूक, अभिनेते प्रकाश राज, ज्यांनी सुरुवातीपासूनच सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला, ते प्रकाश राज देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मात्र अभिजित दिपके, प्रकाश राज, गीतांजली वांगचूक आपल्या मागण्यांवर, आपल्या भूमिकेवर ठाम आहेत की काही झालं तरी हा मोर्चा संसदेपर्यंत आपण नेणार। मात्र पोलिसांकडून या आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी अडवलं जात आहे, अशा पद्धतीनं त्यांना लाठ्यांनी मारलं जात आहे। महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सोनम वांगचूक हे सध्या रुग्णालयामध्ये आहेत आणि रुग्णालयामध्ये असताना त्यांनी काल 5 शपथा ज्या आहेत त्या जाहीर केलेल्या होत्या की हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने होईल। या आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्याच्या हातामध्ये तिरंगा असेल, एकच ध्वज असेल अशी शपथ त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली होती। वर्तनामध्ये शिस्त असेल आणि सोबतच कोणत्याही प्रकारची हिंसा ही अजिबात होणार नाही, शपथ सोनम वांगचूक यांनी घेतलेली होती। तो संदेश या आंदोलनकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यात आलेला होता। सकाळपासून शांततेच्या मार्गानेच हे आंदोलन सुरू आहे असा दावा या ठिकाणी केला जात असताना पोलिसांकडून या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, ठिकठिकाणी अशा पद्धतीने बॅरिकेटिंग करण्यात आलं आणि जणू काही संसद भवन परिसराला छावणीचं स्वरूप या ठिकाणी आलेलं होतं। तर दुसरी दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहे, एनटी ऑफिसच्या बाहेरची दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहे, त्या ठिकाणी सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। संसद भवनाकडे जाणारे 6 गेट्स हे पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। लोकसभा स्थगित झालेली आहे, राज्यसभा स्थगित झालेली आहे। ज्या पद्धतीनं संसद भवनच्या परिसरामध्ये आतमध्ये ज्या पद्धतीने एक आक्रमक पवित्रा लोकप्रतिनिधींनी घेतलेला होता, तसाच आक्रमक पवित्रा या आंदोलनकर्त्यांचा सुद्धा आहे। सकाळपासून संध्याकाळ झालेली आहे, काही वेळानं सूर्य मावळेल, मात्र हे आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत की काहीही झालं तरी संसद भवनाकडे जाणार, त्या ठिकाणी हा मोर्चा धडकणार। अगदीच आपण काही वेळापूर्वीच अभिजित दिपके यांची देखील प्रतिक्रिया ऐकलेली आहे। आंदोलन असंच सुरू राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं। ही चारही दृश्य बघा, केवळ दिल्लीमध्येच नाही तर पुणे, भिवंडी, नागपूर, कोल्हापूर या ठिकाणची देखील ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांनी हे आंदोलन जे आहे ते सुरू केलेले आहे। शांततेच्या मार्गानं या ठिकाणी नाट्याच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश देत हे आंदोलन जे आहे ते केली जात आहे। हातात पोस्टर्स, बॅनर्स दिसत आहेत आणि अभिजित दिपकेंना या ठिकाणानं देखील पाठिंबा हा दिला जातोय।